मल्हारराव, तुझ्या या अस्त्राने मला काही होणार नाहीये, कळलं? आता तुला चांगलं शासन करतो. मल्हार, सावध हो आता तू. गृहकुमारी, तुला मी कमी लेखलं, पण आता तुलाही कळेल की हा मल्लासूर काय ते. बघू.
अकस्मात एकवदन चतुर्बाहू त्रिनयन कंठी वासुकी भूषण यज्ञोपवित शेषाचे कर्णी कुंडले मकराकार जैसे उदेले शशिदिनकर कंठी विष परम दुर्धर जे का समुद्र मंथनीचे दशन शुभ्र वक्र भ्रुकुटी नेत्र आरक्त शोभे धुर्जटी मस्तकी मुकुट रत्न किरीटी बाहुभूषणे सर्पांची करी कटके विराजती अंगुलिया माझी मुद्रिका शोभती खड्ग त्रिशूळ डमरू हाती पानापत्र चौथे हे रत्नमुक्ता फळांच्या माळा शोभती मार्तंडाच्या गळा वरी भंडार उधळीती वेळोवेळा अमरस्तविती निज भावे पहा येळ कोटी नामे करून देव ऋषी आरोळी देती गरजून गुलाल भंडारे करून आच्छादिती भैरवासी नारायण नारायण युद्धभूमीवर श्री मार्तंड भैरवांसोबत सर्व देव पंचमहाभूत आणि शुभ शक्ती उपस्थित होत्या युद्धासाठी श्री खंडेरायांनी घृतमारीला पाठवून कशी चूक केली आहे असे मल्लासूर सांगू लागला त्याचा आवेश जणू त्यांनी युद्ध जिंकले आहे असाच होता मल्लासुरा तू माझा पराभव करून स्वर्गाचे अधिपतीपद हिरावून घेतलेस देवांना स्वर्गातून जावे लागले आम्हाला तू दास बनवलंस परंतु आता श्री मार्तंड भैरवांच्या कृपाशीर्वादामुळे त्रैलोक्यात पुन्हा देवांची सत्ता प्रस्थापित होणार यात शंका नाही सर्व दूर आता पुन्हा मंगलमय वातावरण होईल देवांना पुन्हा पूजले जाईल अशुभाचा काळ श्री मार्तंड भैरवांमुळे संपुष्टात येईल स्वर्गात पुन्हा देव त्यांचं कार्य करण्यासाठी सिद्ध होतील श्री मार्तंड भैरवांच्या कृपादृष्टीमुळे मला माझे इंद्रपद पुन्हा प्राप्त होईल आणि मल्लासुरा तुझा अंत होईल अरे कुठे गेले ते देव जे दैत्य सेनेचा विनाश करण्याचे स्वप्न उरी बाळगून होते आणि कुठे गेला तो महादेव ज्याच्या पाठीमागे सगळे देव लपून बसले अरे कुठे गेला तो महादेव अरे महादेव माझे सामर्थ्य पाहून तू घाबरलास की काय आणि म्हणून माझ्याशी युद्ध करायला एका स्त्रीला पाठवले अरे ही काय बुद्धी झाली अरे जर तुझ्यात बळ असेल तर ये आणि माझ्याशी युद्ध कर नाहीतर युद्धभूमी सोडून पलायन तरी कर मल्लासुरा हे तू नाही तर तुला चढलेली युद्धाची धुंदी बोलते आहे या युद्धाची हाव सोडून दे त्यातच तुझे कल्याण आहे माझे बाण परम कठीण आहेत त्यांची व्यथा अत्यंत दारुण आहे तेव्हा वेळी सावध व्हावे अरे तुझे सामर्थ्य आता माझ्या पुढे चालणार नाही हे ध्यानात असू दे
तुझ्या सामर्थ्याची माझ्या सामर्थ्याबरोबर तुलना कशी करतोस तू? अरे एक भूपती आणि एक रंग यांची तुलना कशी होणार? अरे तू बैलावर बसून माझ्याशी युद्ध करायला आलायस? माझ्याकडच्या या हत्तींच्या रांगा बघ, डोळे टिपतील असं सार आहे माझ्याकडं, केवळ माझ्याकडं. कारण या त्रैलोक्याचा खरा स्वामी मी आहे, हे ध्यानात असू दे. अरे मूर्ख दैत्या, तू हे जे काही बोलतोयस त्याचं कारण केवळ तुझा अहंकार आहे. मी तुला याआधी सांगितलं होतं, तू तुझा अहंकार सोडून दे. परंतु नाही, तुला तितकी बुद्धीच नाही. आता या क्षणी तुझा विनाश अटळ आहे. अरे तू साधं वस्त्र परिधान करणार आहेस, स्मशानात राहणार आहेस. तुला काय माहित सत्ता काय असते ते? आणि तरीही तुझं माझ्याशी युद्ध पुकारण्याचं धाडस तरी कसं झालं? मल्लासुरा, तुझा अंत आता निश्चितच समोर आला आहे, परंतु तुला ते दिसत नाही. आता तुझा मृत्यू अटळ आहे. श्री महादेवांना शरण जाण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा मार्गच नाही. परंतु आता तेही शक्य होईल असं मला वाटत नाही. अरे माझ्या आभूषणांकडे बघ, सोन्याचे अलंकार घातलेत मी, आणि तू, तुझ्याकडे काय आहे? गळ्यात साप घेऊन मिरवतोस तू, आणि माझ्याशी तुलना कसली करतोस? अरे मी तर आहेच, पण माझे 5ही पुत्र शूर आहेत. आणि तुला 2 पुत्र आहेत. एकाला हत्तीचे मुख आहे आणि मूषक ज्याचं वाहन आहे, आणि दुसऱ्या पुत्रास 12 डोळे आहेत तुझ्या, मयूर ज्याचं वाहन आहे. आणि याचं आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण तुला 5 मुख आहेत. मल्लासुरा, मला आज्ञा नाही म्हणून, नाहीतर या क्षणी मी तुझा अंत केला असता. मल्लासुरा, तू हे काय बोलतो आहेस हे या क्षणी तुला कळणार नाही. तू शिवनिंदा करण्याचे धाडस केलेच कसे? अरे क्षणार्धात भस्म होऊन जाशील. माझ्याशी युद्ध करण्याचे ठरवलेस तू? अरे पण तुझी आणि माझी बरोबरी होईल असा विचारच कसा काय केलास तू? अरे तू स्मशानात राहणारा, आजूबाजूला पिशाच्यांची गर्दी, दीपहीन रात्री, अरे भिक्षा मिळून खाणारा तू, तुझी आणि माझी बरोबरी ना युद्धात होऊ शकते ना संपत्तीत. मल्लासुरा, तुझ्या पापाचा घडा भरला आहे हेच सत्य आहे, पण तरीही अजूनही तू या भूतलावर जीवित आहेस याचं कारण अजूनही काहीतरी पुण्य तुझ्या पाशी शिल्लक आहे.
अन्यथा मी तुझा केव्हाच अंत केला असता. पण तुझा अंत हा साऱ्या सृष्टीसाठी एक उदाहरण असेल. अहंकाराने उन्मत्त झालेल्यांचा अंत कसा होतो हे आता साऱ्या सृष्टीला कळेल. अरे महादेवा, मी युद्धातून माघार घ्यावी म्हणून विष्णूंना दूत म्हणून पाठवलंस तू. याचाच अर्थ तुला माझी भीती वाटत होती. हेच सत्य आहे. तुला अजून एक संधी देतो. कैलासात परत निघून जा तू. अरे या त्रैलोक्याचा स्वामी असणारा या मल्लासुराशी युद्ध करण्याचा विचार सोडून दे. आता मात्र तुझा अंत समीप आला आहे मल्लासुरा. मी या युद्धात ह्यांच्या बरोबर शक्ती रूपानी आहे. तुझा अंत झाल्याशिवाय आता कुणालाही स्वस्थता लाभणार नाही. श्री मार्तंड भैरव साक्षात सांब सदाशिव महादेवांचे अवतार आहेत. त्यामुळे ते अजूनही शांत आहेत. मात्र त्यांचा तू अवमान केलास. आता तुला क्षमा नाही. अरे अजून तू इथेच आहेस? याचा अर्थ तुला माझी भीती वाटत नाही तर? मल्लासुरा, हे तू नाही तर तुझे पाप कर्म बोलत आहे. मल्लासुरा, आता मी तुझा अंत करणार आहे यात काहीच शंका नाही. तेव्हा आता सिद्ध हो तुझ्या अंताला. हो, बघू कोण कोणाचा अंत करताय ते. नारायण नारायण. श्री वीरभद्राने या युद्धात आधीच अनेक दैत्यांची मस्तके छाटून टाकली होती. मल्लासुराचे अनेक चक्रव्यूह भेदले होते. अनेक दिव्य अस्त्र गिळून टाकली होती. परंतु आता मल्लासुराचा अहंकार चिरडून टाकण्याची वेळ आली होती. आणि म्हणूनच प्रत्यक्ष श्री मार्तंड भैरव स्वतः पुढे झाले आणि एका अद्भुत युद्धाला प्रारंभ झाला. शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा.